अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळे हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरी चरणा संताजिया सरी चरण संताजिया सरी चरण संताजिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेरो यावरी न करावा हेरो यावरी न करावा हेरो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेरो यावरी न करावा हेरो यावरी न करावा हेरो अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अनंत कृपा विभूषित स्वर कमी करा बंद करा विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे पूर्व अवतार भगवान श्री पंढरीरायाचे लढिवाळ भक्त प्रेम शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील अत्यंत प्रसिद्ध असलेला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। अर्थात आजचा अभंग म्हणजे प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी भगवंताकडे मागितलेलं पसायदान आहे। या अभंगाच्या द्वारा प्रेममूर्ती नामदेव महाराज
भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडे अत्यंत महत्वपूर्ण असं दान मागतात. विठ्ठल विठ्ठल परिसरामध्ये प्रदीर्घ काळ ज्यांची परमार्थामध्ये 75 वर्षापर्यंत वारकरी समुदायाची अतिशय सेवा केल्या गेली, हरिभक्तपरायण वैकुंठवासी रंगनाथ स्वामी महाराज भिंगारे हे 1975ला ज्यावेळेस वारकरी शिक्षण संस्थेमधून बाहेर पडले, उत्तम अण्णा आणि भिंगारे स्वामी यांनी आपल्या परिसरामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण वारकरी समुदायाचं काम केलेलं असल्यामुळे ही जाण आणि भान वारकरी शिक्षण संस्थेला असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं कीर्तनकारांचं आराध्य दैवत परमपूज्य गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांनी महाराजांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वस्त्रदान पाठवलेलं आहे. तर मी महाराजांना अशी विनंती करतो की मारुती बाबा कुरेकरांनी जे वस्त्रदान दिलेलं आहे ते आपण उत्तम अण्णांना सुपूर्द करावं. आपलं भाग्य आहे आज. मारुती बाबा कुरेकर कोण आहे हे महाराष्ट्रामध्ये जेवढे वारकरी संप्रदायामध्ये माणसं आहे हे जाणून आहे. त्याचप्रमाणे ही तुकोबाराची संपत्ती आपल्यासमोर जी उभी आहे, गायक वादक कीर्तनकार आपल्या परिसरामध्ये जे भावी काळामध्ये प्रसिद्धीस आलेले आहे श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमाच्या माध्यमातून, त्या विद्यार्थ्यांनी पण अण्णांना सन्मानपत्र आणि वस्त्र परिधान केलेले आहे. ते सर्व संस्थेचे विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराज मधाने, सुरेश महाराज मगर नाशिक, नवनाथ महाराज ठुबे, गणेश महाराज जाधव, प्रकाश महाराज कदम, शारंगधर महाराज भोपळे, कृष्णा महाराज आहेर, नवनाथ महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज पगार, उद्धव महाराज साळुंके, अर्जुन महाराज, काशीनाथ महाराज या सर्व विद्यार्थ्यांनी 75 वर्षे महाराजांना पूर्ण होत असल्यामुळे महाराजांना सन्मान चिन्ह आणि वस्त्र परिधान केलेलं आहे. एक वेळेस आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि पुढे कीर्तनाला वारकरी शिक्षण संस्थेमधून सुटून यांना 46 वर्षे पूर्ण झालेले आहे. दुर्दैवाने परमपूज्य रंगनाथ स्वामी महाराज यांना जगाचा निरोप घेऊन 7 वर्षे पूर्ण झालेली आहे. ही 2 जोडी आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर ही वारकरी समुदायाची प्रचंड संपत्ती उभी यांनी केलेली आहे. म्हणून हा त्यांचा सन्मान नसून त्यांच्या कामाचा सन्मान आहे. अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून वारकरी संप्रदायाच्या ध्वजस्थानी शोभेवंत असलेल्या संत बहिणाबाई महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने प्रातस्मरणीय थोर संत शंकर स्वामी महाराज यांच्या पवित्र वास्तव्याने पुण्यवान असलेल्या या पवित्र परिसरामध्ये वारकरी शिक्षण संस्थेतील अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे थोर प्रातस्मरणीय परमश्रद्धेय आदरणीय अण्णा यांच्या या
अमृत महोत्सवाचं औचित्य आज इथे पुढं आलेलं आहे आणि त्या निमित्ताने उभे असलेले सगळे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, कीर्तनकार, शास्त्रीजी, आचार्य, महाराज मंडळी, गायनाच्या क्षेत्रातील संगीत अलंकार विशारद, मृदंगाच्या क्षेत्रातील मृदंग विशारद, वारकरी संप्रदायातील साधकावर आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करणारे आपण सर्वजण श्रोते, आपल्या सर्वांच्या चरणकमली मी अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो आणि मला या गोष्टीचा मनापासून आणि हृदयापासून आनंद होतोय की अचानकपणे हे सौभाग्य माझ्या वाट्याला आलं. हे मी माझं अहोभाग्य समजतो. आपल्या वयाची 75 वर्ष ज्यांनी भगवंताच्या साधनेत घालवली अशा थोर महापुरुषाचं एका अर्थाने संत पूजन करण्याचं सौभाग्य लाभलं. हे मी माझ्या जीवनातलं अहोभाग्य समजतो. किती वर्ष ते जगले यापेक्षा वारकरी संप्रदायाची साधना ते जगले हे विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायातला प्रदीर्घ गाढा अनुभव ज्यांच्या जीवनाशी आहे, वारकरी संप्रदायातील थोर थोर सत्पुरुष महापुरुष ज्यांनी पाहिले अनुभवले, संप्रदायातील अनेक चढउतार ज्यांनी उपभोगले पाहिले, असं एक वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील हे व्यक्तिमत्व 1975 साली बरोबर वारकरी शिक्षण संस्था ते शिकून पूर्ण करून बाहेर पडले. माझं केवढं भाग्य आहे. 1976 साली मी जन्मलोय. मी जन्मण्याच्या अगोदर 1 वर्ष संस्थेतून अभ्यास पूर्ण करून ते बाहेर आले आणि आज त्यांच्या दर्शनाचा, त्यांच्या पूजनाचा आणि त्यांची वयाची 75 वर्ष अर्थात अमृत महोत्सव याचं सौभाग्य आपल्या जीवनामध्ये लाभलं. हे मी माझं अहोभाग्य समजतो आणि मनातून मला आणखीन एका गोष्टीचा आनंद होतोय की सुदैवाने अभंग त्या दृष्टिकोनातून घेतला गेला याचाही मनातून मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय. आता आपण आपल्या शब्दाने यांना काय शुभेच्छा देणार आहोत, आपण आपल्या शब्दाने यांचं काय शुभचिंतन करणार आहोत. पण योगाने प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या अभंगातूनच आता आपण शुभचिंतन करणार आहोत. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. हे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक शुभेच्छा देण्याकरता, शुभचिंतन करण्याकरिता समोर घेतलेला हा अभंग आहे. या अभंगातून प्रेममूर्ती नामदेव महाराज भगवान श्री पंढरीश परमात्म्याकडे दान मागतात. खरं म्हणजे 75 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेतून बाहेर येऊन 46 वर्ष पूर्ण झाली. बरोबर 46 वर्ष पूर्ण झाली. वयाची 75 वर्ष पूर्ण झाली. मी देवाला प्रार्थना करतो, भगवंताला प्रार्थना करतो. शिऊर संस्थान आणि या शिऊर संस्थांमध्ये, शिऊर गावामध्ये असलेले सर्व संस्थानं, आता सगळी नावं पाठ नाहीत, सगळी संस्थानं, सगळे कीर्तनकार, सगळे महाराज लोक आदरणीय ज्यांच्या सूत्रसंचलनातून हा उत्सव संपन्न होतोय असे परमादरणीय परमश्रद्धेय गंगाधर महाराज, आदरणीय नवनाथ महाराज आहेत. हे सगळे आमचे गुरुबंधू उभे राहिलेले आहेत, सगळे इकडं. या सगळ्यांना मी कळकळीची आणि प्रेमाची विनंती करतो, देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण अमृत महोत्सव अण्णांचा पाहिलाय, छोटासा संपन्न करण्याचा प्रयत्नही झालाय. देवाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये साजरा व्हावा
आणि तो मला सुद्धा पाहायला मिळावा अशी भगवंताला आपण प्रार्थना करूया. म्हणजे आणखीन पुढची 6 वर्ष 81 झाल्यानंतर सहस्रचंद्र दर्शन सोहळा, त्यावेळेस वारकरी शिक्षण संस्थेची 51 बाहेर पडलेली वर्ष पूर्ण होतील आणि असा एक दैदिप्यमान सोहळा या साधूंच्या जीवनातला आपल्याला सगळ्याला अनुभवायला यावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला प्रारंभ करूया. प्रेममूर्ती संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या 32व्या समाधी सोहळ्याचं पुण्यतिथी महोत्सवाचं औचित्य साधून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हा अमृत महोत्सवाचा सोहळा नाही असं अण्णांनी मला खालून सांगितलंय. हेच तर उत्तमपणाचं लक्षण आहे. हे अजून काय असतं हे यालाच म्हणायचं. मी पत्रिका चांगलीच चाळली, चांगली बघितली, पण अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण काय कुठं दिसतच नव्हतं. त्याच्यात दिसतच नव्हतं, कुठेच नाही टाकलं. हेच वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे. हेच जोग महाराजाची शिकवण आहे. लक्षात ठेवा. मी आमुका आईशी नोहावी शेची लोका, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परे वेडेवे माझे दडे महिमे भेणे. हेच विशेषत्व आहे. ऐका, आणखीन एक विशेषत्व सांगतो. काय गोड ज्ञानोबाराने ओव्या लिहिले. तो ज्ञानोबारा इतकं सुंदर बोलतात. विचारच केला शरीराचा तर शरीर थकलंय, विचारच केला शरीराचा तर शरीर कृश बनू लागलंय, विचारच केला शरीराचा तर काठीचा आधार घ्यावा लागतोय. परंतु शरीराची भौतिक बाह्य परिस्थिती अशी आहे. पण पत्रिकेतलं एक टीप जर पाहिली तर आपले हे लक्षात येऊ शकतंय. आता ओवी सांगतो. टीप मी सांगणार नाही, तुम्ही वाचताय टीप. सध्या कोणती वाचताय ती मला कळतंय. ऐका, आता ती ओवी सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, देहीची आयती रोड. देहीची आयती रोड सांगा. पुढचं आठवतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. याला म्हणायचं कठीण समय येता कोण कामास. आठवलं तुमच्याच कृपेनं आठवलं. घरी दिशे साकड देहीची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुषी. सगळा खर्च अण्णा करतायत. हे लिहिले ना, टिपटीत आहे ना. घरी दिशे साकड देहीची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुषी. हे ज्ञानोबारायांची उभी आहे आणि ती तंतोतंत यांच्या जीवनाशी लागू होते. खऱ्या अर्थाने हेच उद्गतम तमहा इति उत्तमहा. ज्याच्यातला उद्गत म्हणजे निघून गेलेला आहे. तम म्हणजे अज्ञान, तम म्हणजे अंधार, तम म्हणजे विकार. ज्या वृत्तीतून अज्ञान विकार नष्ट झालेले आहेत, अशी विकाराला अज्ञानाला नष्ट केलेली, तम म्हणजे अंधाराला नष्ट केलेली जी वृत्ती आहे, आणि तिचंच नाव आहे उत्तम. अशी ही वृत्ती आहे. म्हणून ज्यांचं नावही उत्तम आहे, ज्यांचं वृत्तीही उत्तम आहे, आणि उत्तम पुरुषाशी ज्यांच्या वृत्तीनं ऐक्य केलेलं आहे, असे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. प्रेममूर्ती नामदेव महाराज आजच्या अभंगातून परमात्म्याकडे दान मागतात. संत का मागतात? संतांनी मागणं योग्य आहे का? मागतात ते संत असतात का? मागणं संतांना आवडतं का? ही त्यांची पद्धत आहे का? मागणारे देवाला आवडतात का? याची चर्चा आजच्या कीर्तनात करायची नाही, कारण आपण ती चर्चा रोज नेहमी करतो. म्हणून या प्रस्तावनेला स्पर्श करायचा नाही. ऐका, या अभंगातून प्रेममूर्ती नामदेव महाराज पांडुरंगाकडे दान मागतात.
पण जरा लक्ष द्या, अभंगाच्या चारही चरणाला जर पाहिलं तर पांडुरंगाकडे दान मागतात असा स्पष्ट उल्लेख चारपैकी कोणत्याही चरणामध्ये नाही. मग प्रेममूर्ती नामदेव महाराजांची ही मागणी पांडुरंगाकडेच आहे. कशावरून? तर त्याची उत्तर दोन आहेत. त्याचं पहिलं उत्तर हे आहे, ही मागणी नामदेव महाराजांची पांडुरंगाकडेच आहे. कशावरून? त्याचं पहिलं उत्तर आहे, नामदेव महाराज मागतात यावरून. नाही लक्षात आलं? अहो मागणारे कोण आहेत? नामदेव महाराज. आणि मग नामदेव महाराज पांडुरंगाला सोडून दुसऱ्याला मागतीलच कसे? आणि जर दुसऱ्याला मागितलं तर ते नामदेव महाराज कसे? शक्यच नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दरुशन. एवढी प्रगाढ निष्ठा ज्यांच्या जीवनात आहे, पांडुरंगाशिवाय इतर देवाला देव म्हणायला जे तयारच नाहीत. ज्या वेळेस विश्वमाऊली ज्ञानोबाराय आग्रह करतात तीर्थयात्रेला येण्याचा, त्यावेळेस सुद्धा नामदेव महाराजांची भाषा आहे, येतो तुमच्या आग्रहानुसार, पण लक्षात ठेवा तुम्ही कुठेही म्हणताल आम्हाला पडा या देवाच्या पायान, पडा त्या देवाच्या पाया, असलं आपल्याला जमणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दरुशन. अर्थात नामदेव महाराजांच्या अंतःकरणातल्या निष्ठेला जर तपासलं, ते निष्ठा जर विचारात घेतली तर पांडुरंगाशिवाय इतराला ते मागतीलच कसे? जरा ऐका. संत एकतर मागतच नाहीत, आणि पुढे ऐका, मागायचीच वेळ आली तर पांडुरंगाशिवाय देवाशिवाय इतराला मागत नाहीत. पुढे ऐका, पाय पडतच नाहीत. पडायची वेळच आली तर पांडुरंगाशिवाय दुसऱ्याच्या पाया पडत नाहीत. आणि मनातलं कोणाला सांगतच नाहीत. आणि सांगायचीच वेळ आली तर देवाशिवाय दुसऱ्याला सांगत नाहीत. मागणे तरी तुझा मागो, जीव भाव तुझा सांगो, लागो तरी लागो, पाया तुमच्या दासा, मागो तरी मागो, मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. नीट आहे का? मागायचीच वेळ आली देवालाच, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. लक्ष द्या, मागायचीच वेळ आली तर देवालाच मागतात, पायाच पडायची वेळ आली तर देवाच्याच पडतात, मनातलं काय सांगायची वेळ आली तर देवालाच सांगतात. जरा लक्ष द्या, रडायचीच वेळ आली तर देवाजवळच रडतात. ऐका, जीवनामध्ये माणसानं रडावं का रडू नये? तुम्ही जागेत की? कमाल आहे तुमची. अहो माणसानं जीवनात रडावं का रडू नये? रडावं, नक्की रडावं. आणि मी नाही म्हणलं तरी आपलं रडणं चालूच आहे. ऐका, जीवनामध्ये माणसानं जरूर रडावं, जरूर रडावं. पण पुढचं वाक्य ऐका, देवाजवळ रडावं, देवाजवळ रडावं. आणि अजून एक पुढचं वाक्य ऐका, देवासाठी रडावं. आपण कदाचित देवाजवळ रडतोही, पण देवासाठी कोण रडतंय हो? कोण रडतंय हो? देवासाठी रडलं पाहिजे. एक अजून थोडं वेगळं सांगतो, बापाची सेवा करावी का करू नये? बोला ना. करावी, नक्की करावी, नक्की करावी. आता पुढचं उत्तर द्या, बापासाठी करावी का सातबाऱ्यासाठी करावी? आता बोला, कशासाठी करावी? माझा मुद्दा इतकाच आहे, चांगलंच पटलं दिसतंय आपल्याला. बहुतेक आपली सेवा सातबाऱ्यासाठीच चालली असं वाटतंय. ऐका, मुद्द्याकडे लक्ष द्या. जरूर बापाची सेवा करावी, पण बापासाठी करावी. जरूर देवाची सेवा करावी,
पण देवासाठी करावी. माझा बोलण्याचा अर्थ इतकाच आहे, संत हे मागण्याची वेळ आली तर देवाशिवाय इतराला मागतच नाहीत. अर्थात त्यांच्या जीवनातली ती निष्ठा आहे आणि त्या निष्ठेचा विचार केला. पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. ही सगळी प्रमाण विचारामध्ये घेतली तर नामदेव महाराजांच्या जीवनातल्या निष्ठेचा विचार केला तर देवाशिवाय पांडुरंगाशिवाय ते दुसऱ्याला मागूच शकत नाहीत. म्हणून ही मागणी नामदेव महाराजांची कोणाकडे आहे? पांडुरंगाकडेच आहे. हे एक उत्तर झालं. आणि दुसरं उत्तर आहे का, नामदेव महाराजांची मागणीच एवढी कठीण आहे, इतकी अवघड आहे की देवाशिवाय पांडुरंगाशिवाय ही मागणी दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही. देवाशिवाय ही मागणी पूर्ण कोणी करू शकत नाही. इतकी अवघड कठीण नामदेव महाराजाची मागणी आहे. अशी कठीण अवघड असलेली, देवाशिवाय दुसरं कोण पूर्ण करूच शकत नसणारी अशी नामदेव महाराजांची मागणी आहे तरी काय. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात कल्प आयुष भावेत याकुळा, 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 कल्प आयुष भावेत याकुळा. माझी सकळा हरिचा दासा, माझी सकळा हरिचा दासा, कल्पनेची बाधा नवो कहुने काळी, कल्पनेची बाधा नवो कहुने काळी. माझी सकळा हरिचा दासा, माझी आशा हरिचा दासा, कल्पनेची बाधा नव कोणी काळी, कल्पनेची बाधा नव कोणी काळी. हा कल्प आयुष्य भावेत याकुळा, माझी सकळा हरिचा दासा, माझी सकळा हरिचा दासा, कल्पनेची बाधा कल्प आयुष्य याकुळा, माझी सकळा हरिचा दासा, हरिचा सकळा दासा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य तया कुळा व्हावे. ऐका, एकंदरीत या पहिल्या चरणातून प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी देवाकडे आयुष्याची काय केली? मागणी, आयुष्याची मागणी केली. आयुष्य मागितले आणि किती मागितले? अकल्प, कल्पापर्यंत काय मागितलंय? आयुष्य मागितलंय. जरा ऐका, तसं तर मानवी शरीराच्या आयुष्य मर्यादेचा जर विचार केला तर कलियुगामध्ये मानवी शरीराची आयुष्याची मर्यादा ही किती वर्षाची आहे? 100 वर्षाची आहे. 100. अल्पायुष्य मानवी देह शतक गणिले
ते अर्धरात्र काय, चांगला आहे का, शत गणिले ते अर्धरात्र काय, गणिले किती, शत म्हणजे गणना किती आहे, 100ची. आणि महाराज सांगतात त्याच्यातलं अर्ध कोण खातय, रात्र 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 रात्री नेते नेले अर्ध, अर्ध रात्रीने खाल्लं म्हणजे झोपीनं. आणि एका राहिलेल्या अर्ध्यात बालपण, जरा आहे ना, व्याधी, काय भजन कधी करायचं, काय भजनाशी उरले ते पाहेगा. एक नोकरदार होते, त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. बोलता बोलता चर्चा झाली, काय करता, नोकरी करतो, चांगली गोष्ट आहे म्हटलं. किती पगार आहे, त्याने सांगितलं 15,000 रुपये. जुन्या काळातली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद वाटला मला. 15,000 रुपये आहे म्हटल्यानंतर त्याने पुढचं वाक्य मी न विचारताच सांगितलं, काय पण तेवढं नाहीत हातात येत म्हटलं. मग मात्र मला जरा जिज्ञासा लागली. मी काय पुढचं विचारलं होतं का, काहीच विचारलं नव्हतं. किती पगार आहे, 15,000. पण त्याने होऊनच सांगितलं तेवढे हातात येत नाहीत म्हटलं महाराज. मग मला जिज्ञासा लागली. मी म्हटलं मग किती हातात येतात. आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली. म्हटलं महाराज 7,500 रुपये सोसायटी कापून जाते महिन्याला. सोसायटी आहे का इकडे, आहे ना, मग महिन्याला 7,500 कापून जाते. किती राहिले आता खाली, गणित पटपट करा, 7.5 राहिले. मी म्हटलं मग 7.5 येतात का हातात, 7,500 येतात का हातात. नाही म्हटलं 2,500 रुपये घर भाडं जातं म्हटलं. किती राहिलं, 5,000. मी म्हटलं 5,000 येतात काय, नाही म्हटलं 1,500 रुपये महिन्याचा दुधाचे जातात. किती राहिले, 3.5. बोला ना, 3.5. म्हटलं मी 3,500 येतात का हातात. त्यानं म्हटलं नाही 2,000 रुपये महिन्याचा किराणा जातो म्हटलं. 1,500 राहिले. मी म्हटलं 1,500 येतात का हातात. तो म्हटला नाही 1,000 रुपये महिन्याचं लाईट बिल जातं म्हटलं. 500 राहिले. किती राहिले, 500. मी म्हटलं 500 येतात का हातात. तो म्हटला येतात 500 हातात माझ्या, पण घरी येईपर्यंत माझ्या हातात असतात म्हटलं. ऐका ऐका लक्ष देऊन, हे सगळं गणित मी कशाचं सांगितलं आता, हे आता हे सगळं गणित कशाचं सांगितलं, कशाचं आता कशाचं सांगितलं, पगाराचं. हे काय पगाराचं सांगितलं म्हणजे तुमच्या पगाराची गणित सांगायला इथं आलोय काय मी. ऐका, हे सगळं गणित आपल्या आयुष्याचं आहे. आयुष्य किती, 100 वर्षाचं, त्यातलं अर्ध तर सोसायटीनंच खाल्लं. सोसायटी कोणती आहे, ही झोप झोप ही सोसायटी आहे. अर्ध तिनं खाऊन टाकलं. आणि राहिलेल्या अर्ध्यात बालपण, तारुण्य, म्हातारपण, रोगराई, कोरोना, आता तिसराच काय ते काहीतरी काढलाय गड्या त्याने. काय उद्धव साहेबाला कधी लहरी येईल सांगतायत नाही गड्या. चला, माझा मुद्दा इतकाच आहे. मग भजन कधी करणार सांगा ना, भजनाचा कधी विचार करायचा. ऐका, थोडक्यात मानवी शरीराच्या आयुष्य मर्यादेचा पहिला विचार मी आपल्या पुढे मांडलाय, 100. ऐका, नाथाने सुद्धा हेच प्रमाण सांगितलंय. नरदेह दुर्लभ झाला, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ झाला, वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 नरदेह दुर्लभ झाला, शतवर्षाची
तुम्ही आठवा मधुसूदना नरदेहा दुर्लभदाना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा नाथरायांचं हेच म्हणणं आहे, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. महाराजांचं हेच म्हणणं आहे, शतक गणिले. ऐका ऐका, अजून थोडा विचार करू. तुमचा माझा आपला सगळ्यांचा अनुभव काय आहे? हाच अनुभव आहे की 100च्या पुढे शक्यतो कोणी जात नाही. आता 100ला तरी कोण जाणार आहे म्हणा? 100च्या पुढे कोण? एखादाच चारित्र्य संपन्न अत्यंत इमानदारीनं वागलेला असला बिचारा तरी 105 110 असं एखादा, नाहीतर त्याच्या आतच. म्हणजे अनुभव कितीचा आहे? 100चाच. संतांची प्रमाण किती आहेत सांगणारी? 100च वर्ष आयुष्य सांगणारी. ऐका, संत महात्म्यांच्या जीवनाचा भौतिक दृष्टीने स्थूल मानाने बाह्यांगाने जर विचार केला तर कोणते संत त्यांनी 100ची मर्यादा ओलांडली सांगा? मी 2-3 शब्द जपून बोललोय. कोणते? स्थूल मानाने, भौतिक दृष्टीने, बाह्यांगाने संतांच्याकडे जर पाहिलं तर 100ची मर्यादा सगळ्यांनीच पाळली. तसं तर संताच्या जीवनाला कालाची मर्यादा लावायची हिम्मत कोणात आहे? जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिरू. पण लौकिक अंगाने म्हणतोय, स्थूल मानाने म्हणतोय, भौतिक दृष्टीने जर पाहिलं, वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ होतात. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. ऐका, वयाच्या 32व्या वर्षी आद्य गुरु शंकराचार्य समाधिस्थ होतात. वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु श्री तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात. तर वयाच्या 82व्या वर्षी प्रेममूर्ती नामदेव महाराज संजीवन समाधी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ घेतात. माझा मुद्दा इतकाच आहे, म्हणजे लौकिक दृष्टीने स्थूल मानाने संतांनी सुद्धा 100ची मर्यादा बोला पाळलेली आहे. अनुभव कितीचा? 100चाच. प्रमाण किती? 100चीच. ऐका ऐका, शास्त्राचा जर विचार केला तरी सुद्धा तोच विचार आहे. कृतयुगामध्ये मानवी शरीराला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून तर शबरीने रामप्रभूची तब्बल 80,000 वर्ष वाट पाहिली. काही लोक याच्यावरही आक्षेप घेतात या आकड्यावर, आणि त्यांचा आक्षेपच असेल तर त्याच्यासाठी मी एक दुसरं उत्तर देतो. शबरीने रामप्रभूची वाट किती पाहिली? उत्तर आहे का? रामप्रभू येईपर्यंत वाट पाहिली. नाही लक्षात आलं? देवाची वाट किती पाहिजे असते? देव भेटेपर्यंत. संपलं. कालाची मर्यादा नाही तिथे लागत. प्रभू भेट देईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. एकच वाक्य अजून सांगतो, परमार्थ करत असताना थोडं वाट पाहायला शिकलं पाहिजे. लोक वाटच पाहायला तयार नाहीत महाराज अलीकडे. खूपच घाई झालेली आहे. वाट पाहायला शिकलं पाहिजे. ऐका, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. फार चांगलं वाक्य आहे, म्हणून सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल, पण एवढं वाक्य विसरू नका. फार चांगलं वाक्य आहे. ते असं म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थामध्ये देवाची परीक्षा पाहिजे नसते, प्रतीक्षा करायची असते. प्रतीक्षा करायला पाहिजे. आम्ही परीक्षाच पाहतो. एखादी पंगत घातली की लगेच पोराला नोकरी का लागली नाही म्हणतो. काय कमाल? पंक्तीवर नोकरी असतात वय. कमाल आहे. ऐका, परीक्षा नका कधी देवाची पाहू, फार तर प्रतीक्षा करा. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. आपला मुद्दा इथे चाललेला होता. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये त्याच्यावरचं काय झालं?
एक शून्य संपलं. 10,000 वर्ष आयुष्य राहिलं. द्वापार युगामध्ये पुन्हा त्याच्यावरच एक शून्य संपलं. किती आयुष्य राहिलं? 1,000 वर्षाचं. बरोबर. 1,10,000 1,000. कलियुगामध्ये पुन्हा त्याच्यावरच एक शून्य संपलं आणि किती आयुष्य राहिलं मानवी शरीराला? बोला. 100 वर्षाचं. आता तुमच्या सगळ्यांच्याच वतीने मी देवाला प्रार्थना करतो, भगवान आता तू याच्यावरचं एक शून्य पुसू नको. आता जर याच्यावरचं एक शून्य पुसलं तर आपल्याला राहिलं किती आयुष्य? 10 वर्ष. 10 वर्ष. मग 10 वर्षात तंबाखू कधी खायची, बिड्या कधी वडायच्या, हे सगळं कधी करायचं? आता हे भरपूर आयुष्य असल्यामुळे आपलं मोकळे मनानं चाललंय. काय भारी झालं रे कीर्तन. म्हणजे सगळं घरी जाताना थुंकत जायचं कीर्तन सगळं. हे असलं प्रकरण, असले शब्द हसून सोडून देत जाऊ नका. शपथ घ्या आजपासून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कसलंही व्यसन करणार नाही. आमचा सप्ताह मणेगावचा, बरोबर आहे का? आजपासून आमचा हा सप्ताह म्हणजे व्यसन मुक्त सप्ताह असं जाहीर करा. मला वाटतंय कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी व्यसनमुक्तीची शपथ घ्या. ही माझी कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. फार गरज आहे हो याची. एक लक्षात ठेवा, आपलं आयुष्य प्रोटोकॉलमध्येच चाललं, प्रोसिजरमध्येच आपण बर्बाद होत चाललो. बदलायचं नसतं का कधी? परिवर्तन नाही का कधी करायचं? तसंच आयुष्य काढायला न्यायचं का? किती वर्ष झालं गळ्यात तुळशीची माळ घालून? 37 वर्ष झाली. किती? आणि तरी सुद्धा कीर्तन झालं रे झालं. निदान महाराजाला मंडपातून जाऊ तरी द्यावं किंवा लोकांनी. काय कमाल आहे. हे माझी कळकळीची विनंती आहे. मी आपल्या जखमेवरच मीठ चोळतोय अशातला भाग नव्हे, हे लक्षात ठेवा. माझी कळकळीची विनंती आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना तो वारकरी संप्रदायाचा साधक व्यसनमुक्त असलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. जे या मंडपात आले ते व्यसनमुक्त असलेच पाहिजे अशा मी अपेक्षा बाळगणं गैर आहे का? योग्य आहे ना? जे या मंडपात आले निदान ते तरी व्यसनमुक्त असावे. जे या मंडपाच्या बाहेर आहेत, इथं आलेच नाहीत, त्यांचा विषय सोडावो. पण तुमच्यासारखे लोक व्यसनमुक्त असले पाहिजेत. आणि मला खात्री आहे इथं आलेले हे जे लोक आहेत ना, माझ्या समोर येऊन बसलेले, हे सगळे व्यसनमुक्त आहेत. कोणाच्याच खिशात कसलीच पुडी नाही, मागून घेऊनच खातात. सगळे व्यसनमुक्त आहेत, मला खात्री आहे. आमच्या टाळकऱ्याकडे तर कोणाकडे सापडणार नाही, सोडा. होय, सगळे व्यसनमुक्त आहे. माझी कळकळीची विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. एक लक्षात ठेवा, विद्वत्ता, ज्ञान, कला, गुण, अभ्यास, पाठांतर कमी असू द्या, काय त्याच्या वाचून नांगर आडलेला नाही, काही बिघडत नाही त्याच्या वाचून. पण माझं स्पष्ट मत आहे, आपलं आचरण चांगलंच असलं पाहिजे असं स्पष्ट मत आहे. हो, तिथं तडजोड असता कामा नये. आणि ज्यांचं उत्तम आचरण आहे अशाच लोकांचा 75वा वाढदिवस साजरा होतो, हे लक्षात ठेवा. अशाच लोकांचं अमृत महोत्सव साजरा होतो. हे यांच्याकडून तो आदर्श घ्यायचा आहे. अण्णा कीर्तन करतात का नाही मला माहीत बी नाही, मी कधी ऐकलं बी नाही किंवा पत्रिकेत कुठं बघितलं बी नाही. पण लक्षात ठेवा, कीर्तन करण्यापेक्षा कीर्तन जगणं महत्वाचं आहे. आणि हे लोक कीर्तन जगणारे लोक आहेत. जे सांगतोय ते स्वतः अगोदर जगलं पाहिजे आणि ते अत्यंत गरजेचं आहे. मी आपल्या पुढे हा मुद्दा मांडत होतो. तर ऐका, कलियुगामध्ये मानवी शरीराच्या आयुष्याची मर्यादा किती सांगितली? 100. म्हणजे शास्त्र, संत आणि अनुभव या तिन्हीचा विचार केला तर कलियुगातील मानवी शरीराची मर्यादा किती आहे? 100च वर्षाची. आणि नामदेव महाराजांची तर मागणी काय आहे? अकल्प आयुष्य, कल्पापर्यंत आयुष्य नामदेव महाराज मागतात. मग बोला, ही मागणी सोपी आहे का अवघड आहे? अवघड आहे, कठीण आहे. बरं, कल्पापर्यंत म्हणजे काय थोडी वर्ष का? कल्पापर्यंत म्हणजे किती वर्ष? आमची सगळी भाऊबंदकी आता मला मदत करणार आहे. ऐका, वेळेचं सध्याच्या काळातलं
कमीत कमी मापक काय माऊली? वेळेचं कमीत कमी माप काय सध्याच्या काळातलं? लक्ष नव्हतं का नाही? सेकंद बरोबर. ऐका, किती सेकंदाचा 1 मिनिट होतो? लवकर बोलत चला. 60 सेकंद. वा, 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसाचा 1 आठवडा, 2 आठवड्याचा 1 पंधरवाडा, 2 पंधरवाड्याचा 1 महिना, 2 महिन्याचा 1 भांडवल संपलं. 2 महिन्याचा 1 ऋतू. 2 महिन्याचा 1 ऋतू. ए बाळ, ऋतू किती आहेत सांग रे? ऋतू बरोबर बोल. किती? बरं शहाणी माणसं बोला, कशाला उगाच तकलीफ. किती ऋतू म्हणतोय मी? किती 4 3 हा 3. कोण म्हणलं 3 का? हा, इकडे कोण म्हणलं? कोणतरी म्हणलं की कोणतरी 3 म्हणतंय, कोणतरी 4 म्हणतंय. कसं असतं, एसटी निघून गेल्यावर बोचकं घेऊन पळण्यात मजा नसते. आता काय, आता ते UPSC MPSC ची परीक्षा असते, ते काय वेळ निघून गेल्यावर पण म्हणतात का थांबा राव. ऋतू किती आहेत? अजून बी 3च म्हणते. कोण? 6 आहे 6. 4 आहेत. थांबा, कोणते 4 सांगा. नाराज होऊ नका, सांगा. आणि मग हेमंत आणि ग्रीष्म म्हणल्यावर ते 6 आहेत माऊली. 6 हेमंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, शिशिर ऋतू, वसंत ऋतू, शरद ऋतू, वर्षा ऋतू आणि उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. हे 3 ऋतू. हे ऋतू नाहीत, हे मोसम आहेत. मोसम, ऋतून मोसम वेगळे. आणि सध्या उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कधी येईल हे सांगता येत नाही. कार्तिकीच्या वारीत कुठं पाऊस असतो? कार्तिकीच्या वारीत पाऊस असतो? 2-2 दिवस पाऊस? काय सांगतात कधी? मागे पण 4-5 वर्षापूर्वी बघा असाच पाऊस झालता. कार्तिकीला, अष्टमी नवमीला आळंदीला पाऊस झालता. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस ते व्हॉट्सअपला कोणीतरी पाठवलं होतं. काय लोक डोकं चालवतील? तेवढं डोकं ज्ञानेश्वरी चालवलं तर ज्ञानोबरा भेट देतील हो. तर त्याच्यात लिहिलं होतं खाली काय, काही तांत्रिक बिघाडामुळं हिवाळ्याच्या ऐवजी पावसाळा पाठवण्यात आलेला आहे. चला, आपला मुद्दा इतकाच आहे. तर ऋतू किती आहेत? 6. तर 2 महिन्याचा 1 ऋतू झालं. इथपर्यंत आलं. आता बोला, 3 ऋतूचं 1. 3 ऋतूचं 1 वर्ष होय. आता 2 ऋतूचा 2 महिन्याचा 1 ऋतू म्हटल्यानंतर 3 ऋतूचं काय होईल? 6 महिने. होय, 6 महिने होईल का अर्ध वर्ष होईल? उत्तर इतकंच आहे, 3 ऋतूचं 1 आयन आणि 2 आयनाचं 1 वर्ष. उत्तरायण आणि दक्षिणायन. 2 आयनाचं 1 वर्ष. अशी 4,32,000 वर्ष संपल्यानंतर कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. 8,64,000 वर्ष संपल्यानंतर द्वापार युगाचं आयुष्य पूर्ण होतं. 12,96,000 वर्ष झाल्यानंतर त्रेतायुगाचं आयुष्य पूर्ण होतं. आणि 17,28,000 वर्ष झाल्यानंतर सत्ययुगाचं कृतयुगाचं आयुष्य पूर्ण होतं. 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 बरोबर किती झालं? बरोबर झालं 42,20,000. आणि एवढी वर्ष झाल्यानंतर 42,20,000 एवढी वर्ष झाल्यानंतर एक महायुग होतं. आणि अशी 1,000 महायुग गेल्यानंतर 43,20,000 गुणिले 1,000 बरोबर जेवढी वर्ष. आता बरोबर किती वर्ष येत असतील तुम्ही मोबाईलमध्ये करत बसा की गणित. बरोबर जेवढी वर्ष तेवढी वर्ष गेल्यानंतर 1 कल्प होतो.
आणि एवढं आयुष्य नामदेव महाराजांनी काय केलेलं आहे, मागितलेलं आहे. आणि आता ऐका, अगोदर आपण पूर्व पक्षात काय चर्चा करून आलोय, कलियुगात मानवी शरीराच्या आयुष्याची मर्यादा संताने, शास्त्राने आणि आपल्या सगळ्याच्या अनुभवाचा जर विचार केला तर किती आहे मर्यादा, 100. आणि नामदेव महाराज तर म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे. मग सांगा, ही मागणी सोपी आहे का अवघड आहे? अवघड आहे ना. आणि म्हणून तर देवाकडे आहे, हे त्याचं उत्तर आहे. अवघड आहे म्हणून तर देवाकडे आहे. मग ऐका, ही मागणी नामदेव महाराजाची पूर्ण होते का होत नाही? उत्तर आहे होते. त्याचं कारण आहे, तो म्हणाल कसं शक्य आहे, 100च्या पुढे तर आयुष्याची मर्यादा नाहीच ना हो. मग कसं काय कल्पापर्यंत आयुष्य? त्याचं उत्तर आहे, आम्ही अभंगातल्या शब्दाकडे नीट बघितलेलं नाही. आयुष्य कोणासाठी मागितलंय, कोणासाठी? ऐका, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया एकट्याला असं नाही, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासाचं जे कुल आहे, कुल शब्दाचा अर्थ आहे समूह. ऐका, हरिदासाच्या कुळाला कल्पापर्यंत आयुष्य मिळावं, याचा अर्थ असा आहे, कुल शब्दाचा अर्थ आहे समूह. जर हरीच्या दासाच्या कुळात समजा 15 माणसं असतील आणि त्याच्यातली 5 माणसं मरण पावली, तर हे पांडुरंगा त्या कुळात तशीच हभप वैष्णव वारकरी तशीच 5 माणसं पुन्हा दे, 15ला 15. ऐका, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा म्हणजे कोणा एका व्यक्तीच्या शरीराला हे आयुष्य मागितलेलं नाही. हे आयुष्य मागितलंय वैष्णवाच्या हरिदासाच्या कुळाला. म्हणजे काय? म्हणजे हे माणसं बदलली तरी चालेल, पण त्या कुलाची भक्ती करण्याची, साधना करण्याची, वारी करण्याची, अन्नदान करण्याची जी त्या कुळाची कुलपरंपरा आहे, ती कुलपरंपरा कल्पापर्यंत चालू राहिली पाहिजे. कल्पापर्यंत चालू ठेवणारीच माणसं त्या कुळात तू जन्माला घातलीच पाहिजेत. नाही लक्षात आलं का? अजून सोपं करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यात महिन्याची पंढरीची वारी केव्हापासून चालू आहे? विश्वंभर बाबापासून. म्हणजे महाराजांच्या अगोदर किती पिढ्या? 7 पिढ्या, बरोबर. आता महाराजांची, जगद्गुरु तुकोबारायांची आता 12वी 13वी पिढी चालू आहे. 12वी पिढी घ्या, बरं 13वी घ्या. आत्ता ही महिन्याची पंढरीची वारी चालू आहे. ऐका, पहिल्या 7 पिढ्या आणि आता पुढे झालेल्या 13 पिढ्या, बरोबर. 13 आणि 7 20 पिढ्या झालं. म्हणजे विश्वंभर बाबापासून ते आता सांप्रत विद्यमान कालापर्यंत महाराजांच्या घराण्यात महिन्याची पंढरीरायाची पांडुरंगाची वारी बोला चालू आहे. आता उत्तर शहाणी माणसं द्या. मग ही वारी करणारी, महिन्याला वारी करणारी, 20 पिढ्यापासून झालं वारी करणारी, विश्वंभर बाबापासून महिन्याला वारी करणारी माणसं तीच आहेत का बदलली? आणि नामदेवरायाचं काय म्हणणं नाही, माणसं बदलू द्या, फक्त महिन्याची पंढरीरायाची वारी करणारीच माणसं, तशा वृत्तीचीच माणसं त्या कुळात जन्माला घाला. म्हणजे वारकऱ्याचं कुळ कायम राहिलं पाहिजे. माणसं बदलली तरी चालेल. अकल्प आयुष्य व्हावे तया का नाही? अजून मी लक्षात आलं. अजून सोपं करू का? एक जण मनुष्य भेटला की महाराजांना, नवनाथ महाराजांना, काय महाराज? अरे बापरे, आवाजच वाढवलं तुम्ही. काय झालं काय झालं काय झालं म्हणजे माहित नाही का तुम्हाला? मला सांगा तर. काय सांगायचं? 32 वर्ष झालं. काय काय कळू दे, काय कळू दे म्हणजे 32 वर्ष झालं. 7व्या दिवसाची संध्याकाळची पंगत, 7व्या दिवसाची सप्त्यातली पंगत, 32 वर्ष झालं. आजोबापासून आमची आहे. जागेत का तुम्ही?
आणि तुम्ही आम्हाला न विचारता पंगत बदलली कशी काय? अरे बापरे, लागला ना भांडायला, माणूस भांडायला लागला. काय बोलतोय तो? 32 वर्ष झालं सप्त्यातली 7व्या दिवसाची पंगत आजोबापासून आमची आहे. आता मला उत्तर द्या, आता आजोबा आहेत का? नाही. वडील आहेत का? नाही. पंगत चालू आहे. पंगत चालू आहे. लक्षात घ्या, आजोबा गेले पंगत चालू, वडील गेले पंगत चालू. अर्थ माझ्या बोलण्याचा इतकाच आहे, माणसं जाऊ द्या, फक्त 7व्या दिवसाची सप्त्यातली पंगत घालण्याची त्यांच्या घराण्याची जी परंपरा आहे ती परंपरा कल्पापर्यंत टिकवणारीच माणसं त्या घराण्यात आली पाहिजे. याला म्हणायचा कल्पायुष्य व्हावे तया कुळा. का अजून बी लक्षात नाही आलं? अजून सोपं करू का? कितवा सप्ताह हा? 32. अरे घोटाळा झाला. बरं कितवा? 7वा? 5वा? बरं 5वा. आता खरं सांगा, 5 वर्षापूर्वी हा सप्ताह सुरू केला आपण. 5 वर्षापूर्वी सप्ताह सुरू करणारी सगळी माणसं आत्ता आहेत का? कमालच आहे तुमची. आहेत का? आहे ना सगळी पूर्ण माणसं. कोरोनाचा काय झपका झालाच नाही का इकडे? अर्थ इतकाच आहे, त्याच्यातली काही माणसं गेली असतील पण सप्ताह चालूच आहे. देवाला एवढीच नामदेव महाराजाची विनंती आहे, 5 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे, पुढं कल्पापर्यंत सप्ताह चालूच ठेवणारी माणसं या मने गावात जन्माला घाल. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. या बोलण्यातला गोषवारा इतकाच आहे, माणसं बदलू द्या, व्यक्ती बदलू द्या, फक्त वारी करणं, साधना करणं, भक्ती करणं, वारकऱ्याची सेवा करणं, ही जी कुलाची कुलपरंपरा आहे ती टिकविणारीच माणसं त्या कुळात जन्माला घाल. म्हणून अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा. थोडक्यात प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी भगवंताकडे आयुष्याची मागणी केलेली आहे. पण लक्षात असू द्या, आयुष्य मिळावं असं जर वाटत असेल तर एक वाक्य नेहमी आपण वाचतो बघा, आयुष्य हवे तर आरोग्य हवे. आरोग्य असेल तरच आयुष्य. ऐका, आयुष्यासाठी गरज कशाची आहे? आरोग्याची सुद्धा. अजून विचारतो, किती वर्ष मनुष्य जगला हे महत्वाचं आहे का किती निरोगी जगला हे महत्वाचं आहे? बोला, निरोगी जगला, किती निरोगी जगला हे महत्वाचं आहे. लक्ष द्या, केवळ आयुष्य मागून उपयोग नाही, तर आरोग्य सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आरोग्य, आता आरोग्य म्हणजे काय? रोग नसणं. आरोग्य म्हणजे रोग नसणं. आता ते तर अवघडच आहे. रोग कसं नसणं? कारण शरीर रोगाचे भांडार. शरीरात तर रोग असतातच की हो, पण मग अर्थ काय त्याचा? रोग नसणं याचा अर्थ शरीरामध्ये रोग असतातच, फक्त त्या रोगाची काय झाली नाही पाहिजे? लागण झाली नाही पाहिजे, रोगाची बाधा झाली नाही पाहिजे. लक्ष द्या, कसं असतं, प्रतिकार शक्ती जेव्हा कमी होते, बरोबर आहे ना? काय तुम्ही त्याला म्हणतात आता? इम्युनिटी, एनर्जी, इम्युनिटी काहीतरी म्हणलं, बरोबर आहे काय? इम्युनिटी पॉवर. हा, आता काय चुकलं होतं माझं? आता मी प्रतिकार शक्ती म्हणलेलं काय चुकलं होतं? असू द्या. तर ती प्रतिकार शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा आपल्या शरीरात आतच असणारे रोग आणि त्या रोगाची काय होते? माणसाला लागण होते, बाधा होते. तसं रोग प्रत्येकाकडे आहेतच. प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या रोगाची बाधा होते. ऐका, प्रेममूर्ती नामदेव महाराज देवाला विनंती करत आहे, देवा माझ्या वैष्णवाला, माझ्या हरिभक्ताला रोगाची काय होऊ देऊ नका, बाधा होऊ देऊ नका. कोणत्या रोगाची बाधा होऊ देऊ नका याचं उत्तर, कल्पनेची बाधा हो कवनी काळी. कल्पनेची बाधा हो कवनी काळी. कल्पनेची बाधा हो काळी.
कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज आरोग्याची मागणी करतात. आयुष्य बी माणसाला असावं आणि त्याबरोबर आरोग्यही असावं. आरोग्याची मागणी करतात म्हणजे रोग होऊ नये म्हणतात. रोग होऊ नये म्हणजे काय? रोगाची बाधा होऊ नये. बाधा घातक आहे. ऐका, विषय घातक नाहीत, विषयाची बाधा घातक आहे. गुण घातक नाहीत, गुणाची बाधा घातक आहे. आणि म्हणून तुकोबारायाचं बोलणं आहे, सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्ताशी कदा. बाधा झाली नाही पाहिजे. ऐका, तसंही ते सुद्धा कल्पनेची बाधा. ऐका, कल्पना हा रोग नामदेव महाराजांनी सांगितलं. फार गोड आहेत. ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये काही रोग सांगतात. रोग सांगतात. क्षयरोग सांगितला. क्षयरोग. कोणता क्षयरोग सांगितला? ज्ञानोबा सांगतात, आत्मतत्व असताना, आपण सच्चिदानंद असताना स्वतःला आपण जीव समजणं, अशा त्या जीवत्व बुद्धीला ज्ञानोबा म्हणतात क्षयरोग. क्षयरोग सांगा ओवी. जे लागले होते क्षयव्याधी. फार गोड बोलतात. आत्मया जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी. आत्मा असताना स्वतःला जीव समजणं, या जीवत्व बुद्धीला ज्ञानोबा क्षयरोग म्हणतात, क्षयव्याधी म्हणतात. ऐका, अजून आणखीन रोग सांगितलाय. रोग सांगितलाय. महारोग सुद्धा सांगितलाय बरं का. महारोग सुद्धा सांगितलंय. ज्ञानेश्वरीत आहे. खरं म्हणजे आपल्यापैकी कोणाला महारोग आहे का? काय कमाल आहे तुमची. अहो महारोग आहे का म्हणते नाही. सगळ्याला आहे. सगळ्याला आहे. फरक एवढाच आहे, तुम्हाला कमी आहे, आम्हाला जास्त आहे. फरक एवढा. आता जरा मदत करा की राव. ज्ञानोबा सांगतात, कृपाळू तो तुष्टो. सुरुवात नाही आठवत मला. तर कृपाळू तो तुष्टो मग मोहाचा फिटो महारोगू. ज्ञानोबाची होय. मग मोहाचा फिटो महारोगू. मोह हाच माणसाला झालेला महारोग आहे. मग आता सांगा, हाय का नाही महारोग? सुरुवातीला बोललेलं बरोबर आहे की नाही? तुम्हाला कमी आहे आणि आम्हाला आता लय बरं वाटलंय ना. अर्थ इतकाच आहे. तर हे अशा अनेक रोग आहेत. तुकोबारायने सुद्धा रोगाचे काही प्रकार सांगितलेले आहेत. फार गोड बोलतात तुकोबाराय. आता सगळे रोग सांगत बसायचे नाही. भव रोग आईशे जाय आणि ते काय किंवा करील वद षडवर्गा जन्मजरा तुटे व्याध. अर्थात अशा अनेक रोग आहेत. इथं नामदेव महाराजांनी सांगितलेला रोग कोणता आहे? कल्पना. कल्पनेची बाधा. कल्पना हा रोग वैष्णवाला वारकऱ्याला होऊ नये. ऐका, हे कल्पना कशाला म्हणायचं? कल्पना नावाच्या रोगाची बाधा होऊ नये असं नामदेव महाराजांचं बोलणं आहे. कल्पना कशाला म्हणायचं? तर जरा चांगलं आहे का, लक्ष देऊन आहे का. कल्पना कशाला म्हणायचं? वाया मन हे नाव येरवी कल्पनाची सावयव जियेचे ने संगे जीव दशा वस्तू. थोडक्यात शुद्ध निकळ चैतन्य ब्रह्मतत्वाला जी जीवदशेला आणते तिचं नाव आहे कल्पना. अजून सोपं करतो, कल्पना कशाला म्हणायचं? थोडं आपण कल्पना करू. कल्पना कशाला म्हणायचं? ऐका, तर कल्पना त्याला म्हणायचं नसलेल्या गोष्टीचं चिंतन, नसलेल्या गोष्टीचा ध्यास, जिच्यामुळं लागला जातो किंबहुना नाही त्या गोष्टीचा ध्यास जी लावते तिचं नाव. आणि जरा ऐका, तुम्ही जागे आहेत अजून. आपल्या जीवनात आपल्या दुःखाला कारण असलेली वस्तू असते का नसलेली वस्तू असते? बोला. नसलेली वस्तू. असलेली वस्तू दुःख कधीच देत नाही. ऐका, आणि नसलेली वस्तू दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि नसलेल्या वस्तूचा ध्यास
जिच्यामुळं लागला जातो तिचं नाव काय आहे? कल्पना. कल्पना. जरा चांगला आहे का? असलेली वस्तू कधीच दुःख देत नाही, कारण तत्वज्ञानात सिद्धांतामध्ये असलेलं फक्त चैतन्य आहे, फक्त परमात्मा तत्व आहे. एक परमात्मा तत्व सोडून बाकी सगळं नसलेलंच आहे. हे नसलेलंच आहे हे जे वाक्य मी वापरलं ना, याच्यातलं आहे सुद्धा असलेल्याच आहे. तर ऐका ऐका, एक देव तुका म्हणे तुची खरा येर वाहू गा पसारा. एक देव सोडून, परमात्मा सोडून बाकी सगळं नसलेल्याच्याच यादीत येतंय, असलेल्याच्या यादीत काहीच येत नाही. आणि म्हणून ऐका, आपल्या जीवनाला दुःखाला कारण नसलेलीच गोष्ट दुःख देते, आणि नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिचं नाव कल्पना. नसलेली गोष्ट दुःख दिल्याशिवाय राहत नाही. बघा सोपं करतो. आता तुम्ही शेतकरी आहेत, बरोबर आहे की? शेतकरी आहेत. ज्वारी का नाही इकडं आहे? ज्वारीचं खळ झालं. खळ कळतं का? खळ, खळ नव्हे, खळ खळ. तर ते ज्वारीचं खळ झालं होतं. आता काय पुढच्या पोरांना खळवी कळेल का नाही कोणाच ठाऊक. तर ते खळ झालं होतं आणि ज्वारीची अशी पोती बैलगाडीमध्ये टाकलेली आणि ज्वारी अशी घरी आणलेली. घरातली ती सौभाग्यवती बाहेर येते, ते बैलाची पूजा करते, बैलाला एक एक भाकर खाऊ घालते, बैलाला गंध लावते, गाडीवाणाला गंध लावते, पोत्याची पूजा करते, बरोबर आहे काय? आणि नंतर आता हे गाडीवान, गाडी, बैल कळायला अवघड आहे सध्या. काय सध्या क्रांती झाली, क्रांती. हो, विकास, डेव्हलपमेंट. ट्रॅक्टर ट्रॅक्टर काय सांगता येत नाही. अजून काही दिवसांना अशी क्रांती होऊ शकते, पोळ्या दिवशी ट्रॅक्टरच गावात फिरवायची पाळी येऊ नये म्हणजे बरं. कुठल्या गाई, कुठली बैल कशी फिरवायचे, कोण पाळायचं? आणि मग आपल्या माणसाचं काय, महाराज आम्हाला बी लय कळतंय हो, असावी गाई बैल, पण काय करता, गडीच भेटत नाही. आम्ही एखाद्याच्या कोणाच्या घरी गेलो म्हणे, तो 55 वर्ष वयाचा तो माणूस असतो. तो म्हणतो, महाराज काय करावं, गडीच भेटत नाही, गडीच भेटत नाही, गडीच भेटत नाही. 10-20 मिनिट झाल्यानंतर पोह्याची प्लेट घेऊन त्याचा 26-27 वर्ष वयाचा तरणा बाण पोरगा येतो आमच्याकडे. ते काय पोह्याची प्लेट घेऊन. त्याला म्हणलं काय करतं? तर म्हणतो, महाराज काय करता, कामच नाही. बापानं अगोदरच पुराण वाचलेलं असतं, गडीच भेटत नाही. मग माझ्या लक्षात येईना ह्याचं पोरग कोण आहे. बाप तर म्हणतोय गडीच भेटत नाही. गडी आहे का काय, अवघडच आहे हो गणित. चौकात पान टपऱ्यावर आपण तासन तास बसतोय दादानो, त्याच्याऐवजी 2च तास शेतातलं काम केलं सकाळी तर 10-15 जनावर सहज सांभाळू शकताय हो तुम्ही, सहज सांभाळू. इथं आमचा एक माणूस केवढी गोशाळा सांभाळतात. एक व्यक्ती आहे. किती गाय आहे तू महाराज? 50 गायी आहेत. 50 एक व्यक्ती सांभाळते, लक्षात ठेवा. 50 गायी. कधी आदर्श घेणार आपण? कधी आपण ही गोष्ट लक्षात ठेवणार? आपण मोकळं होतो, गडीच भेटत नाही म्हणून. तर ऐका, मग ते पोत्याची पूजा केली ती ज्वारीची, आणि त्या मालकानं असं ते पोत पाठीवर घ्यायचं आणि ढाळज म्हणतात का, बैठक त्याच्यामध्ये पोत्याची अशी थप्पी लावलेली होती. तेवढ्यात आमची त्याची भेट झाली. पण त्या मालकाचा चेहरा जरा थोडा नाजूकच होता, चेहरा जरा पडलेलाच होता. मी म्हटलं, काय झालं भाऊसाहेब? खळं झालं? हो झालं की म्हटलं, ज्वारी आणली वाटतं. आणली. मग चेहरा का पडलाय, काय झालं काय? हे काय नाही म्हटलं, तसं काय झालं नाही. किती पोती झाली ज्वारी? म्हटलं 40 पोती झाली. किती? 40. म्हणलं 40 पोती ज्वारी होऊन सुद्धा तुमचा चेहरा का बरं एवढा नाजूक दिसतोय, एवढे नाराज दिसताय, झालं काय? तसं काय नाही म्हटलं. नाही तसं कसं काय नाही, काहीतरी आहेच म्हटलं. तसं कसं काय, काय झालं काय? 40 पोती ज्वारी झाली राहून तरी पण चेहरा पडलाय. तसं काय नाही म्हटलं, पण 50 धरली होती. आता ऐका, झालेली पोती किती आहेत?
40 आणि न झालेली पोती किती आहेत? आता आहे का, न झालेल्या 10 पोत्यानं झालेल्या 40 पोत्याचं सुख मातीत घातलं. ऐका, म्हणजे त्या व्यक्तीला दुःख झालेल्या पोत्याने दिलं का न झालेल्या पोत्याने दिलं? न झालेल्या. न झालेल्या पोत्याने दिलं. कोणाला दुःख दिलं? कोणत्या? त्या व्यक्तीला. आता हे लोक हुडकत असतील ती व्यक्ती नेमकी कुठं असेल. ऐका, लक्ष द्या. सापडली का? सापडली ना व्यक्ती? नसलेली गोष्ट दुःख दिल्याशिवाय राहत नाही. नसलेली गोष्ट. काय झालं? दोघं पती आणि पत्नी, आणि यानं म्हटला आपल्याला जर एखादा मुलगा झाला, आता पुढचं सांगा. रात्रीची साधारणतः 11ची वेळ होती. किती? 11 वाजले? 12 वाजले? हा, 10:30 वाजले होते. मुंबईसारखं शहर होतं. मुंबईसारखं शहर होतं. जगायला गेलेला बिचारा, जगायला गेलेला कोरोनाच्या काळात जगायला गेला आणि तिकडंच राहिला. तिकडंच शटल झाला. शटल कळतं ना तुम्हाला? शटल म्हणजे चतुर्भुज नर होऊनी ठेले. तिकडं शटल झाला, राहायला लागला तिकडं. आता ते भाड्याचे खोली, ते 10 बाय 10चं घर, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच ते सगळं, त्याच्यातच कपाट, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच कूलर, त्याच्यातच खाट. किती जागा असायची. 10:30 वाजल्या होत्या. दोघं पती पत्नी झोपले होते. आणि याच्या काय मनात आलं कोणास ठाऊक. उगाच त्यानं आपल्या पत्नीला विचारलं, का गं म्हणे, आपल्याला जर एखादं पोरगं झालं कुठं झोपलं बरं म्हणे? आपलं घर किती बारीक, किती छोटं घर, किती आपली परिस्थिती अवघड, कुठं झोपलं म्हणे? ते म्हणले जाऊ द्या, तुमचं आपलं काय ते असतं, बघू झाल्यावर. ते म्हटलं बरोबर आहे की, तुझं बरोबर आहे, पण झाल्यावरच की, झाल्यावरच कुठं झोपलं म्हणतोय. हो द्या ना म्हटलं, मग नंतर बघूया आपण काय असतं. तसं नाही म्हटलं, माणसाकडं नियोजन असावं. काय अवघड आहे म्हटले, तुम्ही इथभर मागे सारखं म्हणे आपल्या दोघांच्या मध्ये झोपल, काय ते साव हसरला इथभर माग झाली जागा, मी काय इथं झोपल म्हणे, काय अवघड. यानं थांबावं का? यानं पुन्हा विचारलं. आणखीन देवाची कृपा झाली आणि दुसऱ्यांदा मुलगा झाला, तो कुठं झोपल? काय म्हणले, आणखीन इथभर मागे सारखायचे, पहिल्या शेजारी दुसरं झोपल, काय अवघड आहे. पण याला मोह आवरलाच नाही. यानं विचारलं, दुसऱ्यांदा जुळं झालं तर? म्हणजे पहिले एक पुन्हाची 2, तिसरं कुठं झोपल? त्यात काय एवढं अवघड आहे म्हणले. तुम्ही आणखीन इतभर मागं सरकायचं, दुसऱ्या शेजारी तिसरं झोपल. हा आणखीन इतभर मागं सरकायला गेला आणि त्या खाटावर खाली त्याच्या कमरचं हाड मोडलं. आता ऐका ऐका, याच्या कमरचं हाड असलेल्या मुलांना मोडलं का नसलेल्या मुलांना मोडलं? नसलेल्या मुलं. ऐका ऐका, अजून एक गंमत सांगू. याच्या कमरेचं हाड नसलेल्या मुलांना मोडलं. अजून एक मला उत्तर द्या, असलेलं हाड मोडलं का नसलेलं हाड मोडलं? असलेलं. म्हणजे असलेलं हाड नसलेल्या मुलानं मोडलं. आता एक त्रैराशिक मांडा. असलेली हाड जर नसलेली मुलं मोडतात, म्हणून इकडच्या लाईनीत उभा राहिलेले काही लोक आमच्या पक्षात आलेले नाहीत. तुमचं अभिनंदन आहे. ऐका, लक्ष द्या. म्हणजे दुःख कोणी दिलं? नसलेल्या मुलांना. नवरा म्हणतोय, हे बघ, काय झालं तरी चालेल, पोराला डॉक्टर करायचं. बायको म्हणते, नाही जमायचं, काय झाले तरी चालेल, पण पोराला वकीलच करायचं. तो म्हणतो, अगं नाही, मला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, सारखं दवाखान्यात जावं लागतंय, डॉक्टरला फी द्यावी लागते. आपलं घरचं पोरगं डॉक्टर असलं म्हणजे फी तरी ते म्हणले, नाही अजिबात, आपली शेजाऱ्याबरोबर बांधाची भांडणं आहेत, सारखं वकिलाकडे जावं लागते, पैसे द्यावे लागतात, काही झालं तरी चालेल, पण पोरगं वकील झालं पाहिजे. तो म्हटलं, अगं पण मला डायबिटीस आहे, ब्लड तुम्ही मारा. काय
कशाच काय झाली दोघांची भांडणं, गेली भांडणं कोर्टात, दोघांनीही वकील दिला, दोन्हीही वकिलांनी युक्तिवाद केला आणि केस बोर्डावर आली. भारतासारख्या लोकशाहीच्या देशात इतक्या लवकर बोर्डावर केस कधीच येत नाही, पण कीर्तन असल्यामुळं केस लवकर बोर्डावर आला. आणि मग दोन्हीही वकिलांनी ठसून युक्तिवाद केला, दोन्ही वकिलांनी ठसून युक्तिवाद केला. पत्नीचा वकील म्हणतोय पोरगा वकीलच झाला पाहिजे, पतीचा वकील म्हणतोय पोरगा डॉक्टरच झाला पाहिजे. न्यायाधीश साहेब चक्रावून गेले, असली केस आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपल्या पुढं कधी आलीच नाही. आपण काहीतरी अभ्यास केला पाहिजे, निकाल राखून ठेवला. दुसऱ्या दिवशी पुन्हा युक्तिवाद, तरी न्यायाधीशाला कळच ना, शेवटी न्यायाधीश आहे. ऐका काय गोड ओवी होत ज्ञानोबारायची. ज्ञानोबा काय ठेवलं नाही होत ज्ञानोबारायने सांगायचं. ज्ञानोबाराय सांगतात, ते गामी वाचा सुखासनी न्यायाच्या, आरूढोनी विवेकाच्या मार्गी चाले. काय भाषा आहे ज्ञानोबारायची. ऐका. आणि मग न्यायाधीशाला सुचलं, आणि तुमचं काय म्हणणं, पोरगा वकील झाला पाहिजे. तुमचं काय म्हणणं, पोरगा डॉक्टर झाला पाहिजे. तुमच्या म्हणण्याला कोण खातो, मुलाला कोर्टामध्ये हजर करा, त्यालाच विचारू आपण काय झालं पाहिजे. दोघांनी उत्तर दिलं, पोरगा अजून व्हायचंय म्हटलं. मला इतकंच आपल्याला विचारायचंय, कोर्टामध्ये जी भांडणं गेली, आता महाराज एवढं हसले लोक तरी सुद्धा विनोदाचार्य कोणी म्हणत नाही राव. काय मुद्दा इतकाच आहे की ही भांडणं कोर्टात जी गेली ती असलेल्या मुलाची का नसलेल्या मुलाची. म्हणजे सिद्ध काय झालं, सिद्ध हे झालं, नसलेली गोष्ट दुःख दिल्याशिवाय राहत नाही. नसलेली गोष्ट दुःख देते हो, नसलेली नाही ती गोष्ट दुःख देते. एका महाराजांचा सत्कार चालू होता. लोक यायचे हार घालायचे. मी आपलं कोपऱ्यात उभं होतो. म्हटलं आपल्याला इतके हार नाही घालीत निदान यांना घातलेले हार आपल्याला मोजायला काय अडचण आहे. मी आपला हार मोजत होतो. अक्षरशः तब्बल 150 हार घातले लोकांनी. 150 हार घातले. आणि तरी सुद्धा महाराजांचा चेहरा जरा नाजूकच होता, चेहरा पडलेलाच होता. मी जरा लोक थोडं इकडं तिकडं जाऊ दिली आणि जरा बाजूला घेतलं. त्यांना काही गोष्टी लोकात विचारायच्या नसतात, इथे गुह्यतम अंश असतात. जरा बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं, राव 150 हार घातले म्हणलं तुम्हाला लोकांनी, आणि तरी सुद्धा तुमचा चेहरा इतका नाजूक का. तसं काय नाही म्हणलं, तसं कसं काय नाही म्हणलं, हायच तसं कसं काय कसे करता म्हटलं. 150 हार घातले म्हणलं तरी सुद्धा इतकं कसं काय नाही. त्याचं काय म्हटलं महाराज, 200 हाराचे पैसे दिले ते. म्हणजे त्याच्यात सुद्धा 50 हाराचा भ्रष्टाचार झाला. ऐका महाराजाला मिळालेले हार किती आहेत, 150. आणि न मिळालेले हार किती आहेत, 50. न मिळालेल्या 50 हारानं मिळालेल्या 150 हाराचं सुख मातीत गेलो. काय जीवन आहे हो. तुम्ही नाराज होऊ नका. सांगू का आता, आमचंच सांगू का, सांगतो. कीर्तन संपतं, काल्याचं बी संपतं, दोन्ही कीर्तन झाली. काय 5-2 हजार कमी असतात म्हणण्यापेक्षा. मग आता काय 5 कमी भेटले म्हणून नाराज व्हायचं काय कारण आहे का. 21 भेटलेल्याचं सुख मानावं. काय लय अवघड झालं का. उत्तर इतकंच आहे, अर्थ इतकाच आहे की न भेटलेल्या थोड्याशा वस्तूमुळं भरपूर भेटलेल्याचं सुख संपतो. माझा मुद्दा इतकाच आहे आपल्या पुढे मांडण्याचा की नसलेली गोष्ट दुःख दिल्याशिवाय, आणि नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते, नसलेल्या गोष्टीचा ध्यास जिच्यामुळे लागला जातो तिला कल्पना म्हणतात. आणि म्हणून नामदेव महाराजाचं म्हणणं आहे, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. इथं अजून एक अडचण आहे, ही संत मंडळी सुखी असो.
खरं म्हणजे इथं दोन शंका आहेत. पहिली शंका, संत कोणाला म्हणतात? सत्स्वरूपाशी जे अभिन्न असतात, म्हणजे आत्मस्वरूपाशी जे एकरूप असतात, सच्चिदानंदाशी जे अभिन्न असतात, त्यांचं नाव संत. संत कोणाला म्हणायचं? अर्जुनानंत सुखाच्या डोही, एक सरा तळची घेतला जिही, मग स्थिरा होनी तेही तेची झाले. किंवा संत कोणाला म्हणायचं? नाथ महाराज सांगतात, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा भोगिती. अर्थात सुख स्वरूपच जे असतात त्यांचंच नाव संत. आणि मग संत तर पहिलेच सुखी असताना ही संत मंडळी सुखी असो असं नामदेव महाराजांनी का मागावं? मुळात जे सुखी असतात तेच संत, आणि पुन्हा संत मंडळी सुखी असो असं का म्हणाले? हा एक प्रश्न. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे, ही संत मंडळी सुखी असो या नामदेव महाराजांच्या मागणीतून नामदेव महाराजांची मागणी स्वार्थी आहे असं नाही का वाटत? नाही वाटत? पटवून देतो. बरोबर आहे. आता ते कसं आहे, संतांना कसं काय तसं म्हणायचं असं आहे ना. ऐका, उत्तर देतो, ऐका. ही संत मंडळी सुखी असो असं म्हणण्याऐवजी नामदेव महाराज जर असं म्हणाले असते, ही सर्व मंडळी सुखी असो, तर चालीत बसलं नसतं का? बसलं असते की चालीत, म्हणता आलं असते, काय अडचण होती? मग ही सर्व मंडळी सुखी असो असं न म्हणता नामदेव महाराज ही संत मंडळी सुखी असो असं म्हणतात. म्हणजे या त्यांच्या म्हणण्यातून नामदेव महाराजाने आपला पत्ता कट केलाय असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आपला नंबर संतात लागतोय का? बोला की नाही का नाही लागत? आणि मग ही संत मंडळी सुखी असो असं म्हणण्याने साहजिकच नामदेव महाराजाने आपला पत्ता कट, काटा काढला नाही म्हणणार मी, पण पत्ता तर कट केला का नाही? नक्कीच. आपला उडून लावलं, संपलं की. वास्तविक पाहता आनंदाची आवारू मांडू जगा, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा, आनंदे भरीन तिन्ही लोक, अशा जर त्यांच्या प्रतिज्ञा असतील तर मग ही सर्व मंडळी सुखी असो असं म्हणायला काय झालं? ही संत मंडळी सुखी असो असं म्हणण्याने नामदेव महाराजांची प्रार्थना स्वार्थी आहे, अप्पलपोटी मागणी आहे असं वाटत नाही का? तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे, पण आता देता येईल का नाही सांगता येत नाही, वेळेची मर्यादा आपली संपलेली आहे. ही संत मंडळी सुखी असो, कल्पना नावाच्या रोगाची बाधा होऊ नये, ही सगळी मंडळी सुखी, सर्व संत मंडळी सुखी असो. आणि त्याचबरोबर माझ्या वैष्णवाला आणखीन एक बाधा होऊ नये. अंकाराचा वारा न लगो राजाचा, अंकाराचा वारा न लगो राजाचा, नवो कोण काळी कल्पनेची बाधा, नवो कोण काळी माझ्या विष्णू भाविका विष्णू
माझा विष्णुदासा भाविकासे माझा विष्णुदासा भाविकासे कल्पनेची बाधा न हो कोणे काही कल्पनेची बाधा न हो कोणे काही माझे विष्णुदासा भाविकासे माझे विष्णुदासा भाविकासे माझा विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज म्हणतात आणखीन एक गोष्ट झाली नाही पाहिजे. कोणती? वैष्णवाला वारकऱ्याला अहंकाराचा काय लागू नये? वारा. आता वारा लागायचा काही विषय राहिलेलाच नाही. तो आत येऊन सिमेंट काँक्रीटचं घर बांधून बसलाय, वारा कुठं राहिला? म्हणजे काय नाजूक शब्द आहे तो संतांची. वारा सुद्धा लागू नये, वाऱ्यापुरता सुद्धा तो आत शिरला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता तर तो मूर्तिमंत आत येऊन बसलेला आहे. काय काय काळजी आहे, किती काळजी आहे आपली. अहंकाराचा वारा लागू नये. ऐका, आपण आपलं सगळं जीवन अहंकारामध्येच घालवतो, मी पणातच सगळं जीवन घालवतो. ऐका, 2 शब्दाच्या पलीकडे आपलं जीवन कधी जातच नाही. पहिला आपल्या जीवनात शब्द असतो मी. मी मी मधून वेळ मिळालाच तर मग दुसरा शब्द आपल्यासाठी असतो माझं. माझं. आणि दोन्हीतून उलगडा झालाच तर तिसरा शब्द असतो मला. मी, माझं आणि मला. तिन्हीच्या पलीकडं आपल्याला विश्वच राहिलेलं नाही. ऐका, मीच्या पलीकडं कधीतरी गेलं पाहिजे. लक्ष द्या, लक्ष द्या. आपल्या जीवनात, आपल्या जीवनातल्या संपूर्ण समस्या नष्ट व्हाव्या ही जर अपेक्षा असेल तर एक वाक्य सांगतो ऐका. प्रातस्मरणीय संतवीर क्रांतीसूर्य गुरुवर्य बंडा महाराज कराडकर तात्या, त्यांच्या मुखातलं वाक्य आहे आणि खूप चांगलं वाक्य आहे. ते असं म्हणतात, जीवनातल्या सगळ्या समस्या जाण्यासाठी एवढंच करा. काय? सध्या आपण सगळेजण त्या वाक्यात आहोत. कोणत्या? माझंच. माझंच खरं. बरोबर, सगळेजण त्या वाक्यात आहोत आपण. याच कोणत्या? माझंच खरं. जीवनातलं सगळं दुःख आणि सगळ्या समस्या नष्ट व्हाव्या असं वाटत असेल तर अजिबात काही जास्त करीत बसू नका. फक्त एवढं वाक्य बदला, संपलं. खरं ते माझं. संपलं. नाही कळलं? खरं ते माझं. संपलं. सगळी दुःख संपली, सगळ्या समस्या संपल्या. आपण सध्या वाक्यात आहोत कोणत्या? माझंच खरं. आणि फक्त काय क्रांती करायची? खरं ते माझं. ऐका, किती मी आहे हो, किती अहंकार आहे हो जवळ. लक्षात ठेवा. पावलो पावली आपण मीला नाचवतो. पावलो पावली आपला मी नाचवत असतो. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या मीला पुढे आणत असतो. एखाद्या माणसानं दुकान टाकू दे, दुकान. आणि समजा सुदैवाने त्याचं दुकान जर चांगलं चाललं तर हा माणूस तिथं जातो आणि त्यांना म्हणतो, तुम्हाला म्हणलं होतं ना, मी म्हणलं होतं ना तुम्हाला दुकान टाका. म्हणलं होतं का नाही मी दुकान टाका? व्याजानं पैसे त्यानं काढले, रात्रीचा दिवस ती करतोय. आई तर श्रेय घेतलं पट्ट्यानं, मी म्हणलं होतं. ऐका, एखाद्या माणसाच्या दुकानाचं दिवाळं निघालं, निघू नये कोणाच्या दुकानाचं, पण समजा दिवाळं निघालं तर हा माणूस तिथं जातो आणि त्यांना म्हणतो, तुम्हाला म्हणलं होतं ना मी, असल्या भानगडीत पडू नका. काय कमाल आहे, काय. ऐका, एखाद्याला चांगलं स्थळ मिळावं, चांगला नवरदेव मिळावा, 1 रुपया सुद्धा न घेता त्यानं लग्न करावं. हा माणूस लगेच जातो, तुम्हाला म्हणलं होतं का नाही, आपण जुळले काय अडचण आहे, मी सांगितलं की. आणि समजा 11 लाख रुपये हुंडा देऊन बी 6 महिन्यातच पोरगी नांदवायला बंद करावी, तेव्हा सुद्धा हा पट्ट्या म्हणतो, तुम्हाला मी म्हणलं होतं ना तुम्ही त्यांचा नाद करू नका.
त्याचा मी चाललाच पाहिजे. काय कमाल आहे, काय कमाल आहे. कुठं बी चालवतो तो लोक, कुठं बी. एखादा मनुष्य जाऊ द्या म्हणजे पंढरपूरला नव्हे, वैकुंठ जाऊ द्या, हे लोक तिथं लगे गोळा होतातच. ते 4-2 लोक लगेच गोळा होतात. पिंडी आणा, कपडे आणा, लाकडं आणा, गाडगा आणा, लगेच पटा तयारी सगळं न्यायचं, उरकायचं, सगळं करायचं. माघारी आलं ना हातपाय धुतले की या दोघा चौघाची चर्चा जरा कान पाडून ऐकत जा. त्या 4 जणांची चर्चा होत्या. रंभाऊ आपण 2 होतो म्हणून 1.5 तासात कानका पडला, नाहीतर काय खरं होतो. त्याचा सुद्धा अभिमान त्याचा. आणि बहुतेक ती माणसं रडत कधीच नाही. कसलीही घटना घडू द्या, कितीही दुःखाची घटना घडू द्या, अजिबात रडत नाही, लगेच कामाला. मला वाटतं ते वाट तर पाहत नसावे. काय कमाल आहे, काय कमाल. केवढा मी एवढा. ऐका, उगीच आम्हाला वाटतंय मी करतोय माझ्यामुळं. हे बघा, तुम्हाला राग येणार नाही का? राग येईल का? नाही येणार. सांगू का मग? बोला ना. राग नाही येणार? नक्की सांगू? मग ऐका, तुमच्यामुळं काहीच चाललेलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? अगोदर विचारून घेतलं, राग येणार नाही. काही चाललं. आणि तुम्हाला माझं खोटं वाटलं तर तुम्ही काही बंद पडत नाही. ती कविता होती बघा लहानपणी, तुम्हाला होती का नाही? आम्हाला. की रामकृष्ण हे आले गेले, त्याहून जग का ओसच पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिलं काय. थोड भारतांबे होते कविता. म्हणजे मी खरं बोलतोय, बरोबर आहे ना? ऐका. तर काय आपल्यामुळं बंद पडणार नाही, काही बंद पडणार नाही. उगा आपला गैरसमज आहे, माझ्यामुळं चाललंय. आणि तुम्हाला खोटंच वाटत असेल तर तुम्ही काहीही बंद पडणार नाही. ऐका, फार तर थोड्या वेळ लोक रडतील, ते पण प्रोसिजर म्हणून. प्रोसिजरच असते, काय दुसरं काय नसतं. एक सांगू का, तुम्ही मेल्याबद्दल कोणी रडत नसतं. रडणारे का रडत असतात? रडणारे त्याकरता रडत असतात. तुम्ही मेल्याबद्दल त्यांची अजिबात तक्रार नसते. ते एवढ्यासाठीच रडत असतात, न सांगता दळायला जायचे, पाणी आल्या भरायचे, बिगर भाड्याचा बैल गेला, आता हे काम कोण करायचं, म्हणून ते रडत असतात. ते ध्यानात ठेवा. तुमच्याविषयी कोणाला वेळ आहे रडायला? आणि पुढचं सांगतो, हे रडणं सुद्धा गरीबाच्याच घरी राहिलंय. श्रीमंताच्या घरी कोण रडतंय का? तिथं गरीबच कोण नसतं, कोणी रडायचं? सगळे श्रीमंत असतात. आमच्या भागातली गोष्ट आहे, एक साखर कारखान्याची चेअरमन मेले. आमच्या भागातली गोष्ट. आणि मग 4-2 दिवस 5-6 दिवस लुटून गेले. मलाही काही एवढा वेळ मिळाला नाही, पण म्हटलं आता 5-6 दिवस झाले, आपलं थोडासा वेळ काढला, चला म्हणलं आपलं भेटायला जाऊन येऊ. आवड नसली, इच्छा नसली तरी नाईलाज असतो, आपला ऊस जायचा असतो, प्रसंग संबंध ठेवावे लागतात, अवघड असतं सगळे. 4-2 वारकरी माझ्याबरोबर आम्ही आपलं भेटायला गेलो. ते हॉल ते त्यांचं तसा, खुर्च्या टाकलेल्या, आम्ही आपलं खुर्चीवर जाऊन बसलो. 10-5 मिनिट झाल्यानंतर त्यांच्या त्या सौभाग्य धर्मपत्नी, त्यांच्या त्या ताई बाईसाहेब त्या आल्या. त्यांच्याबरोबर 4-2 माणसं, 4-2 महिला, त्या येऊन खुर्चीवर बसल्या. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 11:15 वाजल्या. 11 वाजले तरी त्या काही बोलायलाच तयार नाही. आता त्या काहीच नाही बोलल्या. मी कसं काय बोलायचं? मलाच थंडी वाजून यायला लागली. कारण मी ठरवून गेलो होतो ना, आपण गेल्यानंतर त्या रडतील. त्या रडल्यानंतर आपण म्हणायचं, देह म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा, आला तसा जाणार. एक दिवस आपल्यालाही जावं लागणार आहे. दुःख मानू नका, पोराकडे लक्ष द्या, चांगली कंबर कसा, जोमानं उभा राहा, असं मला त्यांना काय करायचं होतं, सांगायचं होतं. पण त्या रडल्याच नाहीत, कसं काय करू?
हे अवघड गणित आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या डोक्यातला तो गैरसमज काढून टाका की लोक लय रडतील म्हणून. अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, पावलो पावली आपण मी नाचवतो माझ्यामुळं. नाहीतर काय कराय महाराज, या म्हणे गावात उगा आम्ही दोघं चौघं आहे म्हणून सप्ताह चाललाय, नाहीतर काय कराय. काय थोडक्यात आपण मीला काय केलं पाहिजे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकाची नामा म्हणे तया. नाम म्हणे तया कल्याण, 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 मुक्ती निधान पांडुरंग, मुक्ती निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्या मुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, हरी जय जय विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखे निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी आजच्या या अभंगातून 3 गोष्टी नको म्हणाले आणि 2 गोष्टी पाहिजे म्हणाले. नको काय काय म्हणाले आणि पाहिजे काय काय म्हणाले. ऐका, पाहिजे काय काय, अकल्प आयुष्य पाहिजे आणि ही संत मंडळी सुखी असो. म्हणजे आयुष्य पाहिजे, सुख पाहिजे आणि कल्याण पाहिजे. 3 गोष्टी पाहिजे आणि 2 गोष्टी नको. काय काय नको? कल्पनेची बाधा न हो आणि अहंकाराचा वारा न लागो. थोडक्यात अहंकार आणि कल्पना नको, सुख कल्याण आणि आयुष्य पाहिजे. तर ऐका, या 3 गोष्टी मिळण्याकरता आणि 2 गोष्टी जाण्याकरता काय केलं पाहिजे? संपलं कीर्तन, 1 मिनिटात थांबणार आहे. तर ऐका, या 3 गोष्टी मिळण्याकरता, आयुष्य मिळण्याकरता, सुख वाढण्याकरता आणि कल्याण होण्याकरता काय करावं? 1, कल्पना निघून जाण्याकरता, कल्पनेची बाधा होऊ नये याकरता, अहंकाराची लागण होऊ नये याकरता काय केलं पाहिजे? तर या 5ही गोष्टी करता एकच पर्याय आहे, एकच उत्तर आहे. त्याचं नाव आहे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं
की भगवंताच्या नामचिंतनाने आयुष्य वाढतं, भगवंताच्या नामचिंतनाने सुख वाढतं, भगवंताच्या नामचिंतनाने कल्याण होतं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की कल्पनेची बाधा होत नाही. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की अहंकाराची लागण होत नाही. ऐका, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर आयुष्य कोणाचं वाढलं याचं उदाहरण आणि याची प्रमाण. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर सुख कोणाचं वाढलं याची प्रमाण आणि याचं उदाहरण. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर कल्याण कोणाचं झालं याची प्रमाण आणि याचं उदाहरण. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर कल्पनेची बाधा, कल्पना कोणाची नष्ट झाली याची प्रमाण, याचं उदाहरण. आणि नामचिंतनाने अहंकार नष्ट झाला याची प्रमाण आणि याचं उदाहरण. हे एवढं जर विस्तृत सांगायचं ठरलं तर आणखीन एक स्वतंत्र कीर्तन होतंय. पुन्हा कधीतरी जेव्हा आपण भेट होईल तेव्हा मागील अंकावून पुढे चालू क्रमशः या न्यायाने विचार करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच ध्यानात ठेवा, या सगळ्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे सतत अखंड रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं हेच या सगळ्याचं उत्तर आहे. ते नामस्मरण माझ्यासहित आपणा सगळ्याकडून घडावं हीच या निमित्ताने भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि ही संत मंडळी सुखी असो, हे उत्तर राहिलेच की ही संत मंडळी सुखी असो. एकाच वाक्यात उत्तर सांगतो. काय आहे, 2-3 वर्ग आहेत. जगातला एक वर्ग असा आहे, समोरच्या माणसाच्या दुःखाने दुःखी होणारा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे समोरच्या माणसाच्या सुखाने दुःखी होणारा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे समोरच्या माणसाच्या दुःखाने दुःखी होणारा. आणि सगळ्यात श्रेष्ठ वर्ग आहे समोरच्या माणसाच्या सुखाने सुखी होणारा. दुःखानं दुःखी होणाऱ्यात आपला बी नंबर लागतोच की. शेजाऱ्याचा माणूस मेल्यावर आपण रडू लागायला जातोच की. दुःखाने दुःखी होतो, बरोबर. कधी कधी आपण शेजाऱ्याच्या सुखाने दुःखी होतो. शेजाऱ्याला पोरगं झालं की याला वाईट वाटतं, कळलं. कधी कधी शेजाऱ्याच्या दुःखाने सुखी होतो. त्याचं काहीतरी नुकसान झालं, त्याच्या बोरचं पाणी गेलं की याला बरं वाटतं, झालं. पण ऐका, समोरच्याच्या सुखाने सुखी होण्यासाठी खूप धाडस लागतंय, अंतःकरणाची तयारी तितकी लागते. समोरच्या माणसाच्या सुखाने सुखी होणं हे संतांचं जीवन आहे. 2 प्रमाण सांगतो, थांबतो. पहिलं तुकोबरायाचं प्रमाण सांगतो. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. समोरच्या माणसाच्या सुखानं सुखी. आणि ज्ञानोबरायांची ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात, पाऊस शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होये, तैसा परसुखे जाय सुखावतू. समोरच्याच्या सुखानं जे सुखी होतात त्यांचंच नाव संत आहे. आणि म्हणून प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी इथे ही सर्व मंडळी सुखी असो असं न म्हणता ही संत मंडळी सुखी असो असं का म्हणले, तर त्याचं उत्तर आहे संत तेव्हा सुखी होतात केव्हा सगळे सुखी झाल्याशिवाय संत सुखी होतच नाहीत. पर्यायानं संत सुखी व्हावा अशी मागणी करून पर्यायाने नामदेव महाराजांना हे दाखवून द्यायचंय की सगळे सुखी झाले पाहिजेत. कारण सगळे सुखी झाल्याशिवाय संत सुखी होतच नाहीत. म्हणजे नामदेव महाराजांनी इथे कारणाला बुडालाच हात घातलाय. कारण न सुखी झालं की कार्य आपोआप सुखी होईल. याकरता ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम
संत जनार्दन स्वामी महाराजांच्या 32व्या पुण्यतिथी सोहळ्याचा औचित्य साधून सुरसलेला हा 5व्या क्रमांकाचा भक्ती महोत्सव आणि यामधील आज सुदैवाने परमपूज्य परमश्रद्धेय वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य आदरणीय उत्तम महाराज अर्थात अण्णा यांचा अमृत महोत्सव याही निमित्ताने आज त्यांच्याही दर्शनाचा आणि त्यांच्या पूजनाचा सुयोग प्राप्त झाला. भगवान परमात्मा करो आपल्या सगळ्यांना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हीच सद्भावना शुभेच्छा सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. इथे आलेले सगळे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. इकडेही अत्यंत संगीताच्या क्षेत्रातले दर्जेदार लोक या ठिकाणी उभे आहेत. भागाभागातून टाळकरी इथं आलेले आहेत. अत्यंत दर्जेदार असे मृदंगाचार्य आदरणीय कृष्णा महाराज आहेत, आदरणीय प्रमोद महाराज आहेत. हे पण महाराज रामेश्वर महाराज आहेत. अत्यंत गोड गोड ते सुद्धा अत्यंत दर्जेदार वाजवत आहेत. उद्या सकाळी तुमचं ऐकतो बरं का, उद्या सकाळी म्हणजे ते हजर बी राहतील. ते अत्यंत गोड वाजवत आहेत. तुम्ही सगळी खूप थोर अशी मंडळी आहेत. काही नावं घेतली तर काही राहतीलच आणि त्यामुळे मग ज्यांचे राहतील ते उद्या कीर्तन करू देतील का नाही ती अडचण आहे. त्यापेक्षा तुम्ही सगळेजण आता नवनाथ आले हे सगळेच नाथ आले त्यामुळे नवनाथ महाराज आहेत त्यांच्या ह्याच्यात हात तिके पाव मे सबके पाव सगळे आले आणि गंगाधर महाराज आहेतच इथं काय विशेष नाही. हे सगळ्यात आपल्यातलं ज्येष्ठ श्रेष्ठ जुनं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सारखाच फोन असायचा. खूप त्यांची चिकाटी होती, इतकी चिमट होती अरे राम राम. आणि त्यांच्या चिकाटीमुळं मला आपल्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. मला आत्ता बरं वाटायला लागले, तारीख घेतलेल्याचा आनंद वाटायला लागला, समाधान वाटायला लागलं. आपल्या सगळ्याचं दर्शन झालं. अनेक भागातून इकडून मला वाटतं 4-5 किलोमीटरहून माता भगिनी म्हातारी वयोवृद्ध माणसाची चालत येत होती चालत. पण त्यांचा जत्ता मोठाच्या मोठा होता. जवळपास 10-12 असे लोक होते. आणि आम्ही लक्षात घेतलं आता हे लोक तिकडे चाललेत म्हणजे हे कीर्तनाला चाललेले आहेत. ते 10-15 असल्यामुळं म्हटलं आता या आपल्या गाडीत काही इतके लोक बसणं शक्य आहे का. त्यामुळं आम्ही गाडी खरं म्हणजे थांबवली नाही, खरं सांगतो. पण आम्ही म्हटलो का ना हे लोक चाललेत म्हणजे कीर्तनाला चाललेत. असे लांबून तुम्ही सगळेजण लोक आलेला आहात. तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे श्रोते मला अत्यंत आदरणीय आहेत, पूज्य आहेत, वंदनीय आहेत. कधीतरी माझ्यासहित आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये आपलं कल्याण व्हावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला भरपूर आयुष्य मिळावं आणि कल्पनेची बाधा होऊ नये आणि अहंकाराचा वारा लागू नये एवढं मात्र जाता सगळ्यांनी आठवणीत ठेवावं. एवढीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. थोडासा माझ्याकडून अधिक वेळ घेतला गेला असेल त्याबद्दल आपली क्षमा याचना करतो, दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळी या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन कौतुक करतो, स्वागत करतो आणि चिंतन शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.